चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर पोलिसांची छापेमारी। शहरातील अवैध धंद्यावाल्यांचे दणाणले धाबे। हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त। खेड तहसीलदार कार्यालयात डुकरांचा वावर वाढला। सार्वजनिक शौचालयाची झाली दुरावस्था। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण। बोलेरो वाहन चालकास अचानक यू टर्न घेतल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने रिक्षा चालकाला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉडने बेदम मारहाण। महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। वासोली फाटा चाकण मार्गावरील वाहतूक कोंडी हटवा। एमआयडीसीने स्वतःच्या वापरासाठी स्वतंत्र मार्ग करावा। 7 दिवसात कोंडी न हटल्यास नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा। वेद जीवनम ग्लोबल रिसर्च फाउंडेशन आणि प्लास्ट गुरु यांच्या संयुक्त विद्यमाने हायड्रोजन निर्मिती। वर्षाला 5 MT हायड्रोजन निर्मितीचे उद्दिष्ट। केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून कौतुक। आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून अनाथ गरीब विद्यार्थ्यांना वैद्यकीय आर्थिक मदत। एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत तुझे ज्यादा चरबी है क्या, अभी तुझे जान से मार देता हूँ असे बोलून सुजन मोरे या युवकाला चाकूने पोचकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न। शंकर जगताप याला निगडी पोलिसांकडून एकास अटक। 9 कोटी रुपयांची रक्तचंदन तस्करी करणाऱ्या 2 फरार आरोपींना 4 महिन्यानंतर अटक। पिंपरी चिंचवड मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाची कारवाई। उद्योगांचे प्रश्न सोडवण्यासाठी विभागीय आयुक्तांची बैठक। वाहतूक कोंडीला पर्यायी मार्ग। पुरेसे पोलीस संख्याबळ। प्रलंबित रेल्वे मार्ग, सुपर स्पेशालिस्ट रुग्णालय, मेट्रो, कचरा आदी प्रश्न मार्गी लावण्याची मागणी।